स्वागतम सुस्वागतम. स्वरांजली चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवणारे समाजसेवक ज्यांना समाजाबद्दल तळमळ आहे, विविध जाती धर्मामध्ये मिळून मिसळून त्यांची दुःख दूर करायचं काम, त्यांच्या अश्रू पुसायचं काम गेल्या अनेक वर्षापासून करणारे आदरणीय आमचे जवळचे मित्र रवी सायण्णा म्हेत्रे उर्फ ज्यांना नायक म्हणून तुम्ही आपण सगळेजण ओळखतो असे रवी सायण्णा म्हेत्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही कामगार सेल आहे, कामगार संघटना, त्याचे ते उपाध्यक्ष आहेत. तर मी आमच्या स्वरांजली चॅनलच्या वतीनं रवी सायण्णा म्हेत्रे यांचं हार्दिक स्वागत करतो. साहेब, तुम्ही आलात, धन्यवाद. आपला हार्दिक स्वागत. म्हेत्रे साहेब, आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करताय. आपलं शिक्षण काय झालं? मी माझा परिचय देतो. रवी सायण्णा म्हेत्रे उर्फ नायक. मला स्वरांजली चॅनल आणि बोलायल्याबद्दल मी चॅनलचा पहिला आभार मानतो. त्यानंतर सरांना विनंती होते त्यांनी पुढचे प्रश्न विचारून मला. गुड, चांगली गोष्ट आहे. चांगला परिचय करून घ्या. किती शिकला तुम्ही? माझं BA फर्स्ट इयर झालं आहे सर. BA फर्स्ट इयर. कुठं? वालचंदमध्ये गेलो. वालचंदमध्ये? आपल्या इथं संगमेश्वरमध्ये गेलो मी. आता कधी केला? किती वर्षापूर्वी अंदाज? नाही, 11-12 दरम्यान केलो. 2011-12. मग पार्ट सेकंड थर्ड का नाही झालं? म्हणजे BA पूर्ण झालं असताना काय झालं सर, नेमकं थोडा प्रॉब्लेम असं होतं की मी त्या अगोदर चळवळीच्या ह्याच्यामध्ये गुंतून गेलो. म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी असतानाच? नाही, असल्यापासून मी मध्यंतरी माझं शिक्षण जरा 12वी करून अर्धवट सोडलो होतो. बरं. मग मध्यंतरी काय झालं की 2006 मध्ये 4 फेब्रुवारी 2006 मध्ये आमचे काका म्हणजे आमचे आजोबा राजू मल्लाप्पा म्हेत्रे व आमचे गुरु हनुमंतू जंगम भीमराव आसादे यांनी काय केलं की रवी, तुझं काम चांगलं आहे समाजामध्ये, तर तो काय कर, तुला आडामासरपाशी आम्ही कामाला लावतो. त्या आडामासरकडे मी गेल्या 18 वर्ष काम केलो. काम करताना मास्तर म्हणले की मला रवी, तू युवा सेनेसाठी कॉलेजमध्ये जॉईन हो. सर, मी म्हणलो की या वयात मला होत नाही. मी आता असं दिसतो की मी टीचर दिसालो. मला असं वाटलं होतं की मग तरी देखील मी युवा सेना गोळा करण्यासाठी, पक्ष वाढवावं यासाठी मी संगमेश्वर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलो. मास्तरने स्वतः देखील माझं ॲडमिशन करायला लावले. त्यानंतर माझं पहिला दिवस होतं कॉलेजमध्ये. तर मी जेव्हा इनशर्ट घालून गेलो तर माझ्या थोडं कॉमेडीची बी गोष्ट आहे, ते पोटामुळे सगळे लोक उठले आणि गुड मॉर्निंग सर म्हणले मला. अरे बापरे म्हटलं, मला एकदम फिलिंग वाटलं. मी जाऊन पाठीमागं बसलो, सगळे विद्यार्थी सर का पाठीमागं बसले. त्यावरनं कुलकर्णी सर आले, विटकर सर आले. नाही म्हणले, तो विद्यार्थी आहे. म्हणल्यावर मग माझं भाऊ राहुल म्हेत्रे आणि आमच्या गल्लीतले राजू करेमुळे हा तिथं 14वीत होता. म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान, पोरं 14वीला आणि मी BA पास 13वीला. तरी कुठंतरी हे करून 1 हप्ता गेलो, त्यानंतर सोडून दिलो. असं माझं जवळ हे झालं. अच्छा. बरं. मग तुम्हाला सामाजिक कार्याची आवड कधीपासून निर्माण? मला सर सामाजिक कार्य आवडायची पहिल्यापासून सवय होती. घरात कोण होतं? घरात आमची आई शिलाई कामगार, वडील लक्ष्मी मिलचे कामगार होते. मग आमच्या घरात काय कोणी राजकारण माणूस नव्हतेच, आजपर्यंत केले बी नाहीत. पण मला एक सामाजिक म्हणजे तेव्हा जुने लोक कसं पैसे तिथं इथं हे करत होते, तर मला एक आवड होतं पोरांना गोळा करायचं. कोणाचा काही प्रॉब्लेम झालं की कोणाला लागलं तर मी माझ्या आईच्या पाकिटमधनं पैसे चोरून त्या दवाखान्याचा इलाज करायचं. तेव्हा किती 10 पैसे 4 आणि भरपूर झाले. सायकल लागल्यावर शास्त्रीनगरमध्ये म्युन्सिपालिटी दवाखाना होता, त्यामध्ये जायचं, 10 पैसे द्यायचं, मग गोळ्या वेळा घ्यायचे. म्हणजे जेणेकरून त्यांचे आईवडील त्यांना मारू नये असले आम्ही कामं करत होतो. अडमोड देखील होतो आम्ही. एवढं लहानपणापासून सवय होतो. लोकांचे आरोग्याची दृष्टी तुम्ही काळजी घेतो. लागलं खूप दवाखान्याचं म्हणा, पोलीस चौकी म्हणा,
कोरोना काळामध्ये तर सर सांगतो की माहितीला हात लावायला तयार नव्हते. की रुद्रापा तल्लारे म्हणणारा माणूस रुग्णालयामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकदम भरावून आलेला माणूस, तोला डिस्चार्ज दिला त्या घरी घेऊन जायला, तो अचानक शिड्यावरनं पडला आणि तो मेला माणूस. रुद्रापा तल्लारे महाराज आमच्या समाजाचा, तो मेल्यावर अक्षरशः सांगतो साहेब तुम्हाला कोणी नाही आहेत. मुलं हैदराबादला, एक मुलगा पुण्याला आणि एक मुलगा शास्त्रीमध्ये, सोडायला कोण तयार नव्हते. मी कमिशनर साहेबांकडनं माझं व्हिजिटिंग घेतलं होतं की साहेब मी सोशल वर्क आहे, त्यामुळे मला कुठे बी जायला अलाउड होतं. मग मी स्वतःहून आम्ही ते सिद्धराम मेत्रे, बालाजी देवेकर, रवींद्र बोल्लेदुलो, युवराज तल्लारे असा बी काय मिळून सगळीकडे ओळखलो. काटे मिळी नाहीत, आम्हाला हंडी मिळी नाही. मग आम्ही काय केलं, नागेश तल्लारे त्यांचा मुलगा स्वतः म्हणला की तुम्ही शमशान भूमीमध्ये जावा आपल्या साळी मार्कंड्याच्या. मग साळी समाजच्या शमशान भूमीमध्ये गेल्यावर आम्हाला तेवढं माहीत नव्हतं, पूर्ण तिथं वस्तू होते. मग तिथं आम्ही खरेदी करून आम्हीच बांधून ते उचलून गाडीमध्ये ठेवलो. 5-6 जण होतो आम्ही, गाडीमध्ये ठेवलो, गाडीमधनं घरी नेलो. मग पोलिस आले, 5-10 मिनिटाच वेळ. 5-10 मिनिटात एक 15 ते 20 लोक जाऊन त्यांचा अंत्यविधी करून आलो. कोरोनाच्या काळात परिस्थिती भयानक, लोक घरातून बाहेर पडत नव्हते. लोकांचं जेवणाचं आज देखील तेच परिस्थिती आहे सर. आपल्या सोलापुरात बेकारी देखील खूप वाढलेला आहे. आणि त्या काळामध्ये मी आमचे श्रीनिवास आसदे म्हणा अनेक लोकांकडनं तांदूळ घेऊन लोकांना 3 किलो, माझ्या घरात देखील मी घेतलेले 3 किलोचे, 3 किलो तांदूळ, 1 किलो साखर आणून असं दिलेलं आहे घरा आपल्या गल्लीमध्ये. म्हणजे 300 पाकिट वाटलेलं आहे आम्ही, जास्त नाही. आता केलं जेवढं आपलं ऐपत आहे, कारण आपण कामाला असताना देखील कधी कोणाचा 1 रुपये घेतलेलं नाही आहे आणि घेणार देखील नाही आहे आपण पहिल्यापासून. कारण मास्तरचं सिस्टीमच तसं होतं की कामगार सेनेच्या ह्याच्यामधून आम्ही तयार झाल्यामुळं आम्हाला लोकांचं दुःख कळतं आहे, आम्हाला काय आहे त्यांचं परिस्थिती. तुम्हाला कामगार सेना किंवा तुम्ही एका आडम मास्तरांनी तुम्हाला सांगितलं की तू कॉलेजमध्ये जा, तिथे एक युवक संघटना निर्माण कर. आडम मास्तराकडे किती वर्ष होता? मी साहेब आडम मास्तरकडं कमीत कमी 18 वर्ष मी काम केलं. म्हणजे कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टीमध्ये मी 18 वर्ष काम केलेलं फळ मी मला ते काय हे झालं नाही. कुठल्या पदावर? मी साहेब फुल टायमर म्हणून तिथं कामाला होतो, म्हणजे पगारीवर. नंतर 2011 मध्ये काय झालं, जामुनी मोर्चे समाज घरांमध्ये संस्थेचं जातारेनगर म्हणून त्यांनी कन्वर्ट केलं. ऍक्च्युली आमच्या मागासवर्गीय संस्थेमध्ये मी सचिव आहे जामुनी मोर्चे समाजामध्ये, चेअरमॅन कुर्माया मेत्रे आहेत. त्या सचिव करता 2017ला माझ्या आईला, म्हणजे मला तिकीट दिली ऍक्च्युली, पण मी मास्तरचं एकदम जवळच होतो. पण मास्तर आमच्या आईला कुठल्या पक्षातर्फे तिकीट मिळालं होतं? मी एकदम मास्तरचं जवळच असल्यामुळे मला तिकीट कन्फर्म झालं मला. पण अखिल शेखमुळं मला कुठं गाळ्या गेलं. मग त्याने काय केलं, राई तुझ्या आईला उभा कर, तुझी आई म्हणजे माझी आई. मग त्यामुळे मी माझ्या भावांना, माझ्या मुंबईला, माझ्या बहिणीला, माझ्या सगळ्या आईला, मावशींना विचारलो की आईला असं त्यांनी खर्च करायला तयार आहेत. तर इत्तफाक असं झालं की आई उभारली आणि आम्हाला 2822 मतं देखील पडले. 3 नंबर होतो आम्ही. जे काँग्रेसचा बाला किल्ला होता त्या किल्ल्याला पाडून आम्ही आंबेवालीला पाडून आम्ही 3 नंबरला आलो. आंबेवाले 4 नंबरला गेले आणि जुगनाबाई आंबेवाले तिथं निवडून आले. आणि MIMचे इनामदार म्हणून होते ते 2 नंबरवर आले प्रभाग 17 मधनं. ते इनामदार जे निवडून आले म्हणतात ते नाही, जुगनाबाई आंबेवाले निवडून आले. ते आलेत का? आले. काँग्रेसकडून निवडून आले का? काँग्रेसकडनं नाही, BJP कडनं निवडून आले. BJP काँग्रेसचा बाले किल्ला मी कम्युनिस्टकडून आलं बीजेपी. मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाकडे कसा काय गेला? त्या पक्षात ते आपले कार्यकर्ते जे होते माझे, म्हणजे मी मोर्चाला साहेब कमीत कमी 10 ते 12 हजार लोकांना, म्हणजे मास्तर मला एक टीम द्यायची 10-15 लोकांचं की तुम्ही काय बी करा, मला 10 ते 12 हजार लोक पाहिजे या मोर्चाला, मला 3000 लोक पाहिजे कुठल्या मोर्चाला ते मला नेमायचे. मग मी तसं करायचं. आपल्या सिव्हिल चौकात कोंबडा कारखाना क्षीरसागरच्या इथं मी मास्तरला म्हणायचं की साहेब माझं टीम मला द्यायचं वेगळं आणि मी वेगळं मापत दाखवणार. मी क्षीरसागरच्या इथं सगळ्यांना BJPचे आता कार्यालय झालं आहे तिथे सर्वांना बसवणार. मग मोर्चा निघाल्यावर आम्ही निघणार. हे असं निघता तो प्रवास वाढला माझं बी. वाढता नागोबा माडेकर, अजय कांडेकर नेहमी मला पाहायचे. म्हणजे मी ऑल लोकसभा फिरलेलं आहे.
मास्तरच्या पुण्यामुळं लोकसभा फिरलेला आहे. फिरल्यामुळं ते गेली लोकसभा का तिची मागची लोकसभा? नाही, पहिल्याचे आता मी स्वतः उभारलो. मग ते काय झालं, नागोबा माडेकर म्हणले की म्हणजे ज्यावेळेस सिद्धेश्वर महाराज निवडून आले त्यावेळेला नाही सर, ना ते आता या परवाच्या शिंदे निवडून आले त्यामुळे मग मी उभारलो. मला कांडेकर म्हणले की रवी तू कुठल्या इलेक्शनला उभा मी 2024ला आपल्या परवाच्या लोकसभेला विधानसभेला उभारलो. विधानसभेला मी उभारलो. कुठल्या पक्षातर्फे? अपक्ष टीव्ही, दूरदर्शन टीव्ही. माझं 16 नंबर माझं बटन होतं. मला 572 मतं पडले. मला थोडं म्हणजे थोडं काय झालं, कुठंतर गुरुचं ध्यान ठेवावं लागतं, गुरुदक्षिणा द्यावं लागतंय. त्यासाठी आडामास्तर उभारले. मग त्यांना बी थोडं साथ मिळालं. मला बी वाटलं की आडामास्तर निवडून येतील. त्यासाठी मी माझा प्रचारचा दबाव कमी केलं, हे मी मान्य करतो. अनेक लोकांचे ऑफर आले, पण मी त्या ऑफरला ठुकारून मी माझं जे कर्तव्य होतं तेवढं केलं. तरी देखील मी चांगल्या दिग्गज नेत्यांच्या पुढं आलो. मी तौफिक शेख असला माणूस की तो 2009 मध्ये 36,000 मतदान घेतलं होता. प्रणिती शिंदेने पहिल्या टाइमला 44,000 म्हणजे 6,000 मताने निवडून आला माणूस देखील मी पाठिंबा पाडलेला आहे. या विधानसभेच्या 2024 4 नोव्हेंबर 2024ला जे विधानसभा झालं त्या ह्याच्यामध्ये उभारलो होतो आणि 7वा क्रमांक मी पटकावलो 31 जणांमध्ये. भले मत कमी आहेत आता या 4 नोव्हेंबर 2024ला. आता 25 संपत्ती आला पाहिजे. 26 किंवा 25 एंडला, डिसेंबर 25 किंवा 26 जानेवारी 26ला सोलापूर महानगरपालिकेची आचारसंहिता लागेल, तर त्यांच्याही निवडणुका सुरू होतील. मग तुम्ही इच्छुक आहे का यावेळेला? हां सर, मी तर इच्छुक आहे. पण जसं मी सरांना म्हणलेलं आहे, माझ्यापेक्षा जर आमच्या SC समाजामध्ये कोणी असेल, मी आता बाळासाहेब ठाकरेचं मी कार्यकर्ता झालेला आहे. माझ्यापेक्षा SC मध्ये कोण माझ्यापेक्षा जास्त समाज कार्य करणारा किंवा तो लोकप्रिय असणारा तर उमेदवार असेल तर मी सहकुशीने त्याला उमेदवारी सोडू शकतो त्याच्यासाठी. पण काम मी शिवसेनेचंच करणार, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचंच करणार. मी या पक्षात कधी गेला? मी या पक्षात 3 मार्च 2025 मध्ये मी प्रवेश केलो. मला शिवबंधन स्वतः उद्धवसाहेब ठाकरेने बांधलेत. मला कामगार नेता कोण आहे त्याला पहिला बोलवा. मला आज बोलून उद्धव साहेब. प्रवेश तुम्ही सोलापुरात केलात का मुंबईला? मुंबईला केलो, मातोश्रीवर केलो. अच्छा, मातोश्रीवर तिथं पक्ष प्रवेश केला? हा, तिथं पक्ष प्रवेश केलो. पक्ष प्रवेश केल्यावर तुम्हाला कामगार संघटनेचं उपाध्यक्ष? म्हणजे थोडक्यात काय झालं, थोडं 2 मिनिट सांगतो. म्हणजे या विधानसभेमध्ये विष्णू कारपूरने महाराष्ट्र सेनापती गद्दारी केल्यामुळं त्यांनी काय केले, कोण तर पाहिजे. मला म्हणलं ते माझे कामगारचे चळवळीचे लोक होते, ते लोक माझं नाव सुचवलेत. आज अनेक लोक मास्तरवर नाराज आहेत घरकुलच्या याच्यावरनं. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, मी म्हणलो की एक ताकद पाहिजे कुठलं तर. एकटा असलं लढल्याशिवाय कुठलं चालत नाही, पण एकटा लढला तरी पाठीमागं बळकट पाहिजे कोण तर. मला अनेक लोक म्हणले की तुम्ही BJP मध्ये प्रवेश करा. नाही म्हणलो, हिंदू एकच. बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की मुस्लिम राहू द्या तो बी आईचा लेख आहे, हिंदू राहू द्या तो बी आईचाच लेख आहे. आपण सगळे एकच आईचे लेख आहेत. यामुळं मला ते काही पटलं नाही. यामुळे मी एक धर्म म्हणजे एक पक्ष स्वीकारलो, उद्धव बाळासाहेब ठाकरेचं. कारण मला बी एक बळकट पाहिजे होतं, त्यासाठी मी त्या पक्षामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रवेश केलो. मग प्रवेश केल्यापासून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या या पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून किंवा कामगार संघटनेचं उपाध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्या आज तागत एखादा मोठा उपक्रम कुठला राबवला किंवा काय? मी साहेब एक रक्तदानचं शिबिर केलो. कारण जे आपल्या सोलापूरमध्ये अनेक तुम्हाला माहित आहे ब्लडिंगचं बूथ कमी आहे आपलं, आणि नेत्रदान हे खूप लोकांना थोडं अंधारा डोळा तो येतोय. आणि दुसरं म्हणजे जे बांधकाम कामगारामध्ये भ्रष्टाचार चालू झालं होतं गायकवाड साहेब असताना, आम्ही त्यांचं बदलीचं आम्ही हे केलं. मग तिथं आता निलेश एलगुंडे आलेत त्यामध्ये. आणि आमचं जे प्रभाग 22 मध्ये आमचं मशानभूमी आहे. म्हणजे 26 प्रभागामध्ये माझ्या अंदाजाने 18 प्रभाग त्या शमशानभूमीमध्ये येतात. त्यासाठी अनेक लढा केलो. तिथं असं आहे की साहेब जे मयत झालेले नोंद करतात त्या नोंदणी करणाऱ्या माणसाला पावसात बसावं लागत होतं. तर मी सचिन ओबासे, शीतल तेली मॅडमना
आयुक्त मॅडमना अनेक वेळा बोललो की ते दरवाजा द्या, नाही तर शिवसैनिक पॅटर्न वापरलं तर तुम्हाला वेगळं पडेल, मी तोडण्यात येईल ते. तरी आता त्यांना ते दिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आता डोळ्यासमोर कुठला प्रभाग आहे? आता आपला प्रभाग 17 आहे. 17 आहे का? 17 मधून इच्छुक आहे का? इच्छुक आहे मी. बरं. कारण माझे पूर्ण कामं तिथंच केलेले आहेत. माझं फॅमिली जे आहे ते 13 मध्ये आहे. एरिया कुठली आहे? 17 एरिया लष्कर, म्हणजे आपल्या लोकसेवापासून जगदंबा चौक, पूर्ण सिद्धार्थ चौक आणि मोलाल चौकचं कोपरा इकडचं पूर्ण चौकान आहे सर आपल्याला. मी ऑब्जेक्शन बी घेतलं होतो, मग त्यांनी काय माझं ॲक्सेप्ट केलं नाही. त्यांनी ते जे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे ते 16 मध्ये गेले, कारण तिथं शिवसैनिक भरपूर होते. महेशाने कोर्टाने खूप प्रमाणात अतिशय त्यांनी चांगल्या प्रमाणात 21 नगरसेवक निवडून आणले होते त्यांनी त्यांच्या टायमाला. तो अभ्यास करून मी ते भाग विचारलो होतो, पण ते भाग काय मला मिळाला नाही. चालेल, आता दासे साहेबांचा प्रयत्न पूर्ण चालू आहे, त्याचं नियोजन करायला. अगदी सिस्टमॅटिक बूथ वाईज कोण आहे, BLO कोण आहे, बूथ प्रमुख कोण आहे, एकदम अगदी सिस्टमॅटिक त्यांचं काम चालू आहे सध्या दासे साहेबांचं. साधारणपणे आता सध्या 17 म्हणून तुम्ही इच्छुक आहे. किती या प्रभागात साधारणपणे मतदारांची संख्या काय कल्पना किती आहे? काय 37,262 जण आहेत पूर्ण आपल्या प्रभाग 17 मध्ये. 37,266. हां. या प्रभागामध्ये साधारणपणे पाणी कसं आहे? पाण्याची व्यवस्था कशी? पाण्याची व्यवस्था सब एकदम बिकट आहे. गटरी पाणी पिणं बरं, ते पाणी नको असं झालेलं आहे पाणीचं. एवढं गढूळ पाणी येतं? एवढं गढूळ पाणी आलं. अनेक वेळा मोर्चा काढलेले आहेत, अधिकारी आलेले आहेत. यांना मूळचं हेच माहीत नाही की ते पाईपलाईन कुठं जोडलेलं आहेत. कधी गटरीचे पाईप घालतात, कधी पाण्याचे पाईप घालतात, ते मिक्स होते, काय होते त्यांना काही काळजी नाही महापालिकेच्या लोकांना. लोक मरू द्या, आम्ही सुखी नाही असं लोकांचं चालू आहे. यासाठी एक माझं सर्व पक्षांना विनंती आहे की पाण्याचा पहिला प्रश्न सगळा पक्ष मिळून, पक्षपात न बघता आपल्या सोलापूरच्या विकासासाठी, सोलापूरच्या जनतेच्या आरोग्यासाठी, पाण्यासाठी त्यांनी नियोजन करून सर्व पक्षांनी, जसं एक वेळा आमचे बंधू करण मेत्रे हा शिंदेखान्यासाठी 2022 मध्ये पूर्ण पक्ष, BJP राहू द्या, शिवसेना राहू द्या, कम्युनिस्ट राहू द्या, सगळे मिळून, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे मिळून ते शिंदे दुकानावर आम्ही अटॅच केल्यावर शिंदे दुकान पूर्णपणे बंद पडलं होते. आता पुन्हा सुरू झाले, पुन्हा सुरू झाले. त्यामुळे ते आमची ड्रेनेजची परिस्थिती कशी? ड्रेनेजची परिस्थिती काय, तेवढं काय बर्नर नळ आलं की बर्नरच ओपन आहेत का? परवा मी सगळ्या साहेबांना फोन केलो, त्यांनी मला खूप सहकार्य करतात बिचारे, तिथे लोक बी करतात. आता परवा त्यांना फिरवलं 4 अधिकाऱ्यांना. 52 व्होल्टेज लाईट एकाच वार्डात म्हटलं तर एक गल्लीमध्ये 52 लाईट बंद आहेत. 15 आता व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवतो साहेब. आणि दुसरं काय झालंय, 15 ड्रेनेज भरलेले आहेत. 15. आणि रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता ते तर कळीच नाही आम्हाला. रस्त्याची तशीच परिस्थिती. मग हे वर्णामध्ये स्मार्ट सिटी, कुठले स्मार्ट सिटी आहे साहेब? स्मार्ट सिटी नाही. स्मार्ट सिटीची कामं झाली नाही तुमच्या प्रभागात? नाही, कुठलंच झालं नाही आमच्या प्रभागात, तर झालं नाही. आम्ही स्वच्छालय बघितलं की साहेब परवा सचिन ओबाळे स्वतः आलेत, निवेदन दिल्यावर त्यांनी आलेत, पाहणी केले स्वतः बिचारे. एवढं घाण असताना देखील आतापर्यंत कुठला आयुक्ताला गेलं नाही. मी सचिन ओबासाचे यांचं प्रभाग 17 कडून व माझ्याकडून धन्यवाद करतो की त्यांनी शौचालयामध्ये जाऊन पाहून वीणा पवार मॅडमना सक्त वॉर्निंग केलं की मी तुम्हाला निधी वाढवून देऊ, हे पहिलं शौचालय पहिलं हे करा, आता पूर्ण रोग हे होईल असं हे करून हे केलं. बाग बगीचा वगैरे काय प्रभागात? आपल्या प्रभागात साहेब बाग बगीचा काही नाहीये. काय नाही, म्हणजे सगळ्या समस्या, पाणी, समस्या, भोळ, लाईट, समस्या, रस्ते. हा तुम्ही हे विचारा दारूधंदे किती आहेत सांगू शकतो तुम्हाला, शिंदे दुकान किती आहेत विचार, कारण ते भरसबाट चालू आहेत. देहदान सुटेग्रान एवढं चुकत आहे. सरकारला माझी विनंती आहे की आमचे लोक काबाळू कष्टाळू आहेत. अनेक साडेजमाचे लोक विडी काम करतात, आमचे लोक वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार असं करतात. आमच्या लोकांमध्ये काय गव्हर्नमेंटचे जास्त नाही आहेत, पण ते दुर्लक्ष न करता मी परवाच कमिशनर साहेबांना देखील बोललेलं आहे कालच की साहेब दारूचे दुकानं जे आहेत ना ते किमान 11ला जे तुम्ही टाइम जसं देशी दारूला दिलेला आहे वाईन शॉपला वगैरे, तसं हे दारू विकणे करण्याला बी द्या. कारण 3ला 4ला देखील दारू विकतात. पाटे 3-4ला तुम्ही 2ला या लष्करला. असल्या ठिकाणी दारू विकलेले हे पोरं कुठनं सुधारतात. आज बापूजी प्रकाश सोसायटीमध्ये अनेक लोक मारले. आमच्या विभागामध्ये हिमालय चौकात मिळाले शिंदी पिऊन दारू पिऊन.
हे कुठं थांबावं मला एक विनंती आहे. राजकारण गेलं खड्डे आहे तिकडं, पण लोकांचं आरोग्य सुरक्षित राहावं एवढं मी देवाचरणी प्रार्थना करतो. तुमचं कार्य चांगलं आहे, पक्ष संघटनेकडून तुमचं वैयक्तिक सुद्धा काम चांगलं आहे. मग तुम्ही जर प्रभाग क्रमांक 17मधून लोकप्रतिनिधी म्हणून किंवा नगरसेवक म्हणून जर निवडून गेला, प्रथम तुम्ही प्राधान्यानं कुठल्या कामाला सुरुवात करा? प्राधान्य कुठल्या प्रथम कामाला? प्राधान्य साहेब पाण्याच्या प्रश्नाला देतो. हां. कारण पाणीमुळं माणूस जगू शकतो. एक टायमाला जेवण नसलं तर चालेल, पण पाणी पाहिजे. यासाठी पहिला मी प्रथम पाण्याच्या प्रश्नावर जास्त जोर घालला. म्हणजे जुनी पाईपलाईन कडून जुने पाईपलाईन पूर्ण ते अभ्यास कोणाला एक्झॅक्ट त्यांना एकदा बोलून घ्या तुम्ही. किती वेळा बोलून घेता, किती वेळा खड्डे खोदता, सर्वे करून घ्यायला पाहिजे. सर्वे करून घ्यावं लागतं त्याला. त्याला थोडं नॉलेज पाहिजे, अभ्यास पाहिजे. अनेक लोक येतात जातात, अनेक आयुक्तालय आले, पण पाण्याचा काही प्रश्न सुटत नाही. अनेक ठिकाणी पाईपा फुटलेल्या आहेत. किती लिटर पाणी वापरलं जात आहे. मोहोळ चौकात तर कमीत कमी 5 फूट पाईप आहे. त्यामध्ये पाणी असं आलतं की एक तलाव चालतं, तलावाप्रमाणे मोहोळ चौकमध्ये चालतं. जुनी पाईपलाईन जुन्या फुटते, चिरते, छिद्र पडतात त्याला. हे कुठं तर दुर्लक्ष करू नये सरकार. पाण्यानंतर दुसरा सर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज जे म्हणजे काँग्रेसच्या काळात जे विधवा बायांना, अपंग बायांना आणि अंध विपांग लोकांना जे पेन्शन चालू होतं, सरकारने ते बंद केलंय. मी वारंवार मीनाक्षी कुमार मॅडमना, आपल्या कुमार आशीर्वाद साहेबांना, आता परवाच एक आयुक्तालय आहेत, या आयुक्तालयांना कलेक्टरांना देखील दिलेलं आहे. तरी देखील त्याची अंमलबजावणी होई नाही. ह्याच्यासाठी आम्ही शिवसेनेला मी आमच्या जिल्हा प्रमुख श्री अजय दासी साहेब, प्रताप चव्हाण साहेब, गणेश दुतरकर यांना विचारून मी असला मोर्चा काढणार आहे की कलेक्टरला मी बाहेर जावायला देऊ नये. कारण फक्त 2,500 घातले त्यांना 16 महिन्यात कसं जागा होते माणसं. आता विचारले की OTP द्या. अरे ना, लोक दुनिया डेंजर झालेत. मोबाईल म्हाताऱ्या लोकांना कुठं येते, त्यांना कसं कळत आहे. आता माझी आजीच असेल तर OTP मला येणार, मी आजीला कुठनं सांगणार पैसे आलेत म्हणून. त्यांचे पैसे तुम्हाला त्यांना द्या ना. काय तर योजना काढा त्यांच्यासाठी. योजना असताना बंद करायला लाडकी बहीण सुरू केलं म्हणजे लाडकी बहीणचा नवरा मरू द्या, आमचा काय फरक पडतंय. लाडकी बहीण माझ्या पाठीमाग आहे, लाडका भाऊजी मरू द्या, असं यांचं चालू आहे. 47,000 करोड लोकांना पासून 13 करोडला आलं. लाडकी बहीणची योजना जेव्हा स्टार्ट चालू केलते मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे, 47,000 करोड बायांना चालू केले. आज किती आहे? 13 करोड आहे. म्हणजे किती फरक पडलं? 34 करोडला फरक पडलं. KYC नाही, तुमचं ना हे नाही आहे, तुमचं प्रॉपर्टी बरोबर आहे, तुम्हाला 4 व्हीलर आहे, हे कुठलं देताना सांगा ना. तसं तुम्ही कशाला फसवणूक करतो जनतेचं. दर्दी रसिक प्रेक्षक, आज स्वरांजली चॅनलमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी सायण्णा म्हेत्रे उर्फ नायक हे आले आमच्या विनंतीला मान देऊन, आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा थोडक्यात आपल्यासमोर सादर केला. त्याबद्दल आपल्या उपस्थितीबद्दल आणि नायकजींच्या उपस्थितीबद्दल मी स्वरांजली चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून स्वरांजली चॅनलचं आभार मानतो की त्यांनी मला बोलायल्याबद्दल. मी त्यांचा धन्यवाद.